मला रमजान दर्गा यांना खरोखर, ते जरी आता इथं उपस्थित नसले तरी त्यांना खूप मनापासून धन्यवाद द्यायचे. म्हणजे खरोखर या माणसानं इतकं महत्वाचं काम केलंय. आणि गंमत म्हणजे की कर्नाटकमध्ये असलं काम केल्यावरती त्यांना पुरस्कार मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये नाही मिळत. म्हणजे 14 पासून मिळत नाहीत असं नाही म्हणायचं मला, 14च्या आधी बी मिळत नव्हते. पण रमजान दर्गा यांनी जे काम केलेले ते खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि मी आता आमच्या अंजुम बाईंना म्हणत होतो की आपण रमजान बाईंना पुण्यामध्ये बोलवूया, जरूर बोलूया. हे जे पुस्तक झाले ना त्याच्यात अर्थातच अनुवाद ज्यांनी केलेले ते मागे जाऊन बसलेले आहेत, बाळासाहेब शिवानंद नावाने लिहितात, त्यांना सुद्धा खूप धन्यवाद देण्याची गरज आहे आणि त्यांनाही खूप खूप मनापासून धन्यवाद. त्यामुळे हे पुस्तक फार महत्वाचं आहे आणि हे पुस्तक पोहोचलं पाहिजे. आपण विकत घेऊन वाचूया. प्रकाशन करताना मला एक प्रत मिळाली आहे, पण मी आणखी 5 प्रती विकत घेणार आहे. आणखी पण घेईल, आता 5 घेतो, कारण मी माझ्या घरी आलेल्या लोकांना चहा पाजून पुस्तक देत असतो. तर याच्या इतकं अधिक चांगलं पुस्तक कुठलं असणार. घरी आलेल्या लोकांना देऊया. बसवण्णांच्या संदर्भामध्ये जे तुम्हाला माहिती आहे ते मी इथं रिपीट करण्यात काहीच अर्थ नाही, कारण समोर बऱ्यापैकी लिंगायत धर्माचं अनुसरण करणारे लोक आहेत. त्यामुळे तुम्हाला जे माहिती आहे ते काही मी सांगणार नाही. परंतु सुरुवातीला इथं आपले अध्यक्ष कुठे गेले ते अध्यक्ष, तर ते अध्यक्ष जे म्हणाले की लिंगायतांच्या पलीकडे हा विचार पोहोचला पाहिजे. लिंगायतांच्या पलीकडे हा विचार तर पोहोचला पाहिजेच, परंतु तो लिंगायतांच्याकडे सुद्धा पोहोचला पाहिजे. नाहीतर बसवण्णांना ज्यांनी बसवेश्वर केले त्यांना ती बसवण्णांची क्रांती सहजपणे समजणं अशक्य आहे. पण म्हणजे आम्हाला सगळ्यांच्याच कडे पोहोचलं पाहिजे. आणि पुन्हा हे केवळ त्यांचंच नाहीये, म्हणजे मी शेवटी येणार आहे त्या मुद्द्याकडे. म्हणजे मोहम्मद पैगंबरांनी अरबस्तानाच्या वाळवंटामध्ये काय क्रांती केली हे आजचे मुल्ला मौलवी सांगतात का मुसलमानांना? अंजुमबाई, मुल्ला मौलवी नाही सांगत, लक्षात घ्या. त्याच्यामुळं ते जे झालेले ते पण पोहोचवण्याची गरज आहे. केवळ बसवण्णांच्या बाबतीत आणि केवळ लिंगायतांना मी इथं बोलतोय असं अजिबात मानू नका. ते प्रत्येक क्रांतिकारक विचाराचा जेव्हा संघटित धर्म बनतो तेव्हा त्याच्यातलं क्रांतिकारकत्व कमी व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे ते केवळ इथं लागू नाही. हे पुस्तक वाचल्यानंतर म्हणजे मी स्वतः बसवण्णांच्या बद्दल अधिक माहिती घेत होतोच. दरवर्षी अक्षय तृतीयेला बसवण्णांच्या बद्दल काही ना काही लिहायचा प्रयत्नही करायचो. पण शिवानंदजी, मला तुम्हाला सांगायचंय की हे छोटं पुस्तक वाचल्यानंतर मला खरोखर बसवण्णांच्या क्रांतीबद्दलची एक वेगळी इन्साइट मिळाली आणि ती खूप अनेक अर्थांनी महत्वाची. बरं का अनवरभाई, म्हणजे खरंच सांगतो की एक खूप वेगळं पण या छोट्या पुस्तकातून मिळाले. आणि ते पुस्तक मला आणखी पुन्हा वाचावं लागणार आहे. म्हणजे आज प्रकाशन कार्यक्रम झाला आणि संपल्यास मला पुन्हा वाचावं लागणार आहे ते, कारण ते छोटे पॅकेट में बडा धमाका म्हणतात ना, ते तसं येते. आणि ते आता प्रकाशन कार्यक्रमासाठी एकदा वाचलंय, मला आणखी वाचावं लागणार आहे. मी नेहमी एक मांडत आलेलो आहे सतत की भारतीय समाजामध्ये सामूहिक मोक्ष नावाची संकल्पनाच नाहीये. भारतीय समाजामध्ये जी आता ते कोणाचे, ते हिंदूंचे का वैदिकांचे, त्या सगळ्या याच्यात मी आता जात नाही. म्हणजे ते संजय सोनवणेंनी एक ताप वाढवून ठेवलेल्या डोक्याचा, कारण ते असं सारखं म्हणतायत की हे जे तुम्ही म्हणतायत हे हिंदू धर्म वेगळा आहे, वैदिक धर्म वेगळा आहे. ते जे तुम्हाला शिवाय घालायचे ते वैदिकांना घाला. ते खरंही आहे ते, परंतु आता ते सगळंच तपासू आपण, तेही वाचतोय आपण. पण सामूहिक मोक्ष नावाची संकल्पनाच भारतीय समाजामध्ये नाहीये. अध्यात्मामध्ये जे काही आहे ना ती वैयक्तिक मोक्षाची संकल्पना आहे. आणि ते केवळ जुन्या अध्यात्मात आहे असं नाही, ते आमच्या समाजवादी चळवळीत पण आहे. ते समाजवादी चळवळीमध्ये सुद्धा वैयक्तिक मोक्षाचीच संकल्पना आहे. आपण सामूहिकरित्या काहीतरी करू आणि सामूहिकरित्या काहीतरी गाठवू. मला या छोट्या पुस्तकामध्ये हे जे कायक वे कैलासची कन्सेप्ट पुढे जात असताना याच्यामध्ये मला ती म्हणजे मोक्ष म्हणजे मुळात काहीतरी आता स्वर्गात जायचे ते सगळं नाकारले त्यांनी. स्वर्ग, मोक्ष, वैकुंठ, कैलास सगळं नाकारले. परंतु ते नाकारल्यानंतर सुद्धा
कायक वे कैलास हा सिद्धांत आल्यानंतर सुद्धा, काम करत राहणं हाच मोक्ष आहे हे स्वीकारल्यानंतर सुद्धा, प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये काही ना काही एक गाठायचं असतं. आणि ते गाठणं जे आहे, हे गाठणं सामूहिक असलं तरच ते आनंददायी असेल. ही मोक्षाची संकल्पना इथं जी मांडलेली आहे, ती मला असं वाटतं की या बसवण्णांच्या चळवळीमधला खूप महत्वाचा भाग. मी मागच्या 10-12 वर्षापासून, म्हणजे नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली आणि त्याच्यानंतर 2-3 वर्षी त्या पुलावरती आम्ही जमलेलो असताना ते टीव्हीचे एक हे आले, अँकर नाही, रिपोर्टर आले आणि त्यांनी माझ्या समोर ते दांडकं धरलं आणि ते मला म्हणाले की जरा म्हणजे खवचटपणे म्हणाले की तुम्ही दरवर्षी इथे येता, दरवर्षी तुम्ही निषेध करता आणि ते मारेकरी सापडत नाहीत, त्यावेळची गोष्ट आहे, मारेकरी सापडत नाहीत, तुम्ही पुन्हा येता, पुन्हा निषेध करता. म्हणजे त्यांनी थोडक्यात आम्ही दरवर्षी जमतोय त्याचा खिल्ली उडवण्याच्या आसाने त्यांनी मला विचारलं होतं. तर मी त्यावेळेला त्याला असं म्हणालो होतो की हे बघ, निषेध व्यक्त करणं हा काही आमचा छंद नाही, निषेध व्यक्त करणं हे आमच्या आवडीचं काम नाही, तर निषेध व्यक्त करणं ही परिस्थितीनं आमच्यावर लादलेली जबाबदारी आहे आणि आम्ही जबाबदारीपासून पळ काढणारी माणसं नाही आहोत. पण तू जर आम्हाला विचारशील की आम्ही काय करू इच्छित आहोत, म्हणजे आम्ही कशासाठी करतोय हे सगळं, मी का 26व्या वर्षी नोकरी सोडून पूर्णवेळ कार्यकर्ता झालो, तर आम्हाला असं वाटतं की माणसांनी सामूहिकरित्या प्रयत्न जर केले तर त्याला आनंदाच्या गावाचा रस्ता सापडणं शक्य आहे. सामूहिकरित्या प्रयत्न, हे मी त्यावेळेला 12 वर्षापूर्वी बोललो होतो की सामूहिकरित्या प्रयत्न केले तर आनंदाच्या गावाचा रस्ता सापडू शकतो. आणि आम्हाला माणसाला सामूहिकरित्या आनंदाच्या गावापर्यंत पोहोचण्यामध्ये जे जे अडथळे वाटतात ते आम्ही दूर करत आहोत, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. आम्हाला जाती प्रथा सामूहिकरित्या आनंद मिळवण्याच्या प्रक्रियेतला अडथळा वाटतो, म्हणून आम्ही जाती प्रथेच्या विरोधात बोलत आहोत. बसवण्णांनी त्या काळामध्ये म्हणजे 12व्या शतकामध्ये ह्या सगळ्या भूमिका इतक्या स्पष्टपणे, म्हणजे एका बाजूला स्वर्ग मोक्ष ही सगळी संकल्पना नाकारणं असेल, मंदिरं ही कशी शोषणाची आणि लुटीची केंद्र बनलेली आहेत आणि ती लूट कोणाची करतायत, ते इथल्या निर्माणकर्त्याची लूट करतायत. कायक ह्या शब्दाचा अर्थ आपलं काम असा एवढाच नाहीये, तर कायक ह्या शब्दाचा अर्थ निर्माण करता अशा अर्थाने. तर मंदिरं ही निर्माणकर्त्यांची लूट करतायत, त्या लुटीवरती उभी आहेत आणि त्या लुटीतून पुढे जे काही घडतंय ते चातुर्वर्ण्य व्यवस्थेतल्या वरच्या मुठभरांचं होते, त्याच्यात त्यांनी यज्ञोपवीत घालण्याचा अधिकार असलेले असा उल्लेख केलेला. म्हणजे ज्यांना जानवं घालायचा अधिकार आहे ते, तो फक्त ब्राह्मणांनाच नाही, आपल्या व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य जे स्वतःला अतिशय खास क्षत्रिय समजतात महाराष्ट्रातली, ते सुद्धा जानवं घालतात काही जण. त्याच्यामुळे जानवं घालण्याचा अधिकार असलेल्या लोकांच्यासाठी ही लूट चालू आहे आणि म्हणून मंदिरांचा निषेध केलेला आहे. त्याच्यानंतर जवळपास किती, मला वाटतं 500-600 वर्षानंतर प्रबोधनकार ठाकरेंनी ते पुस्तक लिहिले, देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे, हे 500 त्यांनी लिहिले. अर्थात ते पुस्तक चांगलंच आहे, दुर्दैवाने ते प्रबोधनकारांनी लिहिलं आणि ते कुणीतरी मुंबईमध्ये वाटल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सेनेचीच एक बाई आली आणि ती निषेध करत बसली. ते तिला लवकर कळलं, पेडणेकर बाईंनी, त्यांना कळलं नाही ते की आपल्या नेत्याच्या आजोबांनी हे लिहिलेलं आहे. पण इथे देवालयांचा, बसवण्णांनी देवालय ही लुटीची केंद्र बनलेली आहे, त्याच्यामुळं देवालयात जाण्याची गरज नाही. आपलं देह हेच देवालय, आपलं देह हेच देवालय म्हणत असताना सुद्धा त्यांनी पुन्हा तिथं, मला आता ते शब्द सगळे नीट आठवत नाहीत, मला पुन्हा वाचावं लागेल म्हटलं मी तसं, परंतु आपलं देह हेच देवालय म्हणत असताना पुढची जोडणी जी त्याला केलेली आहे या पुस्तकामध्ये, ती जोडणी अशी आहे की तिथून आपल्याला पुन्हा सामूहिकतेकडे जायचंय, वैयक्तिक नाही तर आपल्याला सामूहिकतेकडे जायचंय. तर फार चांगल्या पद्धतीनं पुस्तकामध्ये हे समजावून दिलेलं आहे. दुसरा, या पुस्तकामध्ये दासोह संकल्पनाबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मगाशी अनेकांनी ते जे मांडलं. या दासोह संकल्पनेची बीज आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात. म्हणजे इस्लाम मधली जी जकात संकल्पना आहे, ती जकात संकल्पना हीच आहे की आपल्या स्वतःच्या इन्कम मधला काही हिस्सा समाजकार्यासाठी, किंवा समाजकार्य हा आपला शब्द आला, परंतु समाजातल्या गोरगरिबांच्यासाठी देणं. तशाच अर्थानं बाबासाहेबांनी पे बॅक टू द सोसायटी अशी कल्पना मांडलेली.
आपल्या सगळ्या अनुयायांच्यासाठी, पे बॅक टू द सोसायटी. तुम्ही जेव्हा पुढं जात राहता तेव्हा तुम्ही केवळ स्वतःच्या कर्तृत्वावरती पुढे जात आहात असं मानू नका. लक्षात घ्या, दासोह असेल, जकात असेल, पे बॅक टू द सोसायटी असेल, हे केवळ चॅरिटी कन्सेप्ट नाहीये. ही चॅरिटी कन्सेप्ट नाही. तुम्ही मिळवलं ना मग आता थोडं द्या, ही चॅरिटी कन्सेप्ट नाहीये. ही कन्सेप्ट अशी आहे की तुम्ही पुढे जात राहिलात ते केवळ तुमच्या कर्तृत्वावर नाही. तुमच्या कर्तृत्वाचा त्याच्यात थोडा भाग असेल, पण कदाचित तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी हक्काचं ओरबाडून पुढे जात आहात. तुमच्या पुढे जाण्यामध्ये अनेकांचा हिस्सा आहे, अनेकांचा वाटा आहे, हे कबूल करा आणि मग मागं वळून ते द्या. ती चॅरिटी नाहीये. तर तुमच्या पुढे जाण्यात तुमचं एकट्याचं कर्तृत्व नाही, समाजाचा हिस्सा आहे, ते मागं द्या. बाबासाहेब पे बॅक टू द सोसायटी म्हणून तेच सांगतात. किंवा तुकारामांनी सुद्धा त्यांचा जो एक अभंग आहे की जोडोणी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. म्हणजे तुकाराम सांगतात की तुम्हाला व्यवहार कळला पाहिजे, तुम्हाला नीट व्यवहार करून तुम्हाला धन गोळा करताही आलं पाहिजे. पण जोडोणी या धन उत्तम व्यवहारे, पुढे मात्र ते म्हणतात की उदास विचारे वेच करी. वेच करी म्हणजे खर्च. तर खर्च करताना तुम्ही उदास विचार असलं पाहिजे. म्हणजे काय, तर खर्च करताना हे माझंच आहे, हे माझंच आहे, हे माझंच आहे, ही भावना असू द्या. तर खर्च करताना मात्र हे सगळ्यांचे, ही भावना असावी. हा तुकारामांचा अभंग आहे. आणि गांधीजींनी जी ट्रस्टीशिपची कल्पना मांडलेली आहे ती पुन्हा त्याच पद्धतीची आहे की जे कमावलंय त्याचे तुम्ही ट्रस्टी आहात, मालक नाही आहात. त्यामुळे गांधीजींची ट्रस्टीशिपची कल्पना असेल किंवा जोडवणे या धन उत्तम व्यवहारामध्ये जे तुकोबाराय सांगत असतील किंवा पे बॅक टू द सोसायटी म्हणून बाबासाहेब जे काही सांगत असतील, या सगळ्याचं बीज 12व्या शतकामध्ये बसवण्णांच्या या दासोह संकल्पनेमध्ये आहे. लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे ते केवळ चॅरिटी काम नाहीये, तर ते आपल्या सगळ्या पुढे जाण्यातला समाजाचा हिस्सा मान्य करण्याची कृतज्ञ भावना आहे. आणि म्हणून मग त्या दासोह मधून पुढे शिवनिधीच ना, बरोबर ना, शिवनिधी म्हणजे नंतर अनवरभाई आपण सामाजिक कृतज्ञता निधी आता आपण स्थापन केला 40 वर्षापूर्वी आणि तो कार्यकर्त्यांसाठी आम्ही तो खर्च करत आहोत. परंतु दासोह मधूनच बसवण्णांनी जी शिवनिधीची कल्पना मांडलेली आहे आणि त्या शिवनिधीच्या संकल्पनेत काय म्हटलेलं आहे, कायकांना असं म्हटलेलं आहे की अर्पिल्यानंतर शिल्लक राहिलेले, जे दासोह म्हणून अर्पण करायचे आपल्या इन्कम मधला भाग, जे अर्पण करायचे ते पुढच्या चांगल्या कामासाठी दिलेलं आहे, त्या शिवनिधीसाठी दिलेलं आहे. त्यामुळे अर्पण करून उरलेले ते माझं आहे, जे राहिले त्याच्यामध्ये मी माझा चरितार्थ भागवायचा आहे. पण अर्पण करायचंय कशासाठी, शिवनिधीसाठी करायचंय. आणि शिवनिधी कोणासाठी, मग भारतीय संविधानाच्या 41व्या अनुच्छेदामध्ये सरकारवर जी जबाबदारी टाकलेली आहे की जे अपंग आहेत, जे वृद्ध आहेत, जे आजारी आहेत, जे आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी कष्ट करू शकत नाहीत, 4 पैसे कमवू शकत नाहीत, त्यांना जगवणं ही सरकारची जबाबदारी आहे. हे 41व्या कलमात मांडलेलं आहे. मला असं वाटतं की शिवनिधी हा त्यासाठी आहे की प्रत्येक कायक हे करेल, अर्पण करेल शिवनिधीसाठी, उरलेल्यातून आपलं चालवेल. पण मग तो शिवनिधी अशा लोकांच्यासाठी की जे कायक म्हणजे काम करू शकत, कायक प्रत्येकच बनू शकतो पण कष्ट करून कमवू शकत, असा तो शिवनिधी जे आहे हे एक मोठं अर्थशास्त्रीय गणित आहे. लक्षात घ्या, हे केवळ आध्यात्मिक नाहीये, हे अर्थशास्त्रीय गणित आहे की अर्थकारण आपलं कसं चाललं पाहिजे याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं की त्या अर्थाने खूप महत्वाची गोष्ट या सगळ्या पुस्तकामधून रमजान दर्गांनी मांडलेली जी बसव चळवळीतली आहे त्यांनी आपल्यापर्यंत ती पोहोचवलेली आहे. अनुभव मंडप याच्याबद्दल अनेक जण बोलले, तर या सगळ्यामध्ये 2 आकडे दिलेले आहेत त्यांनी, जे मला पहिल्यांदाच वाचायला मिळाले, ते खूप महत्वाचे आहेत. की ही जी संपूर्ण शरण चळवळ आहे, ही जी संपूर्ण बसवण्णांची चळवळ आहे, या बसवण्णांच्या चळवळीमध्ये 1,96,000 शरणी सहभागी होते. 1,96,000. आजच्या काळामध्ये 1,96,000 हा आकडा आजच्या काळात सुद्धा कमी नाही. लक्षात घ्या. म्हणजे आम्ही देशव्यापी संघटना चालवतो आणि त्या देशव्यापी संघटनेचे आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष असतो, तर तरी 1,96,000 सभासद असलेल्या संघटना फार कमी आहेत. तो जगातला एक मोठा पक्ष भारतात आहे सध्या,
परंतु त्यांच्या रेकॉर्डला त्यांनी मला पण मेंबर करून ठेवलेले, मी अर्ज न करता. लक्षात घ्या, ते कुठूनही मोबाईल नंबर जमवतात आणि त्या मोबाईल नंबरवर मेसेज टाकतात, आपल्याला सभासदत्व दिलेले. आता खरं म्हणजे मी त्यांच्यावर हे करू शकलो असतो, ते त्यांनी असे केलेले. ते जाऊ द्या. 1,96,000 शरण शरणी याच्यात सामील होते, असा आकडा रमजान दर्गांनी दिलेला आहे. तो फार महत्वाचा आहे. आणि अनुभव मंडप ही जी प्रक्रिया होती, मी परवा गेलो होतो, मी बघून आलो ते बांधकाम. फार मोठं बांधकाम चालू. जाता जाता सांगतो मुद्दाम की परवा बाय रोड हैदराबादला गेलो होतो बायको बरोबर, की बसवण्णांच्या पायाशी बसूया. आणि म्हणून मग तिथं गेल्यानंतर ते जसं दयानंद माने म्हणाले तसं तिथं एक फार मोठं अनुभव मंडप बांधकाम सरकारच्या वतीनं सुरू आहे. ते अजून काम सुरू आहे, पण जे काही बघितलं त्याच्यातून ते फार देखणं आणि फार भव्य होईल असंच ते दिसतंय आता तरी. त्यामुळे तेव्हा होईल, अर्थात स्मारक म्हणून हे गरजेचं असतं. त्याचा खरा स्मारक तेव्हाच होईल जेव्हा ती लोकशाही प्रक्रिया पाजरेल. आणि मी त्याबद्दल बोलत होतो की अनुभव मंडप मध्ये 770 लोक सहभागी आहेत अनुभव मंडप मध्ये. त्या अनुभव मंडपाच्या आधारित जी मांडणी या पुस्तकामध्ये आलेली आहे ना, ती मांडणी वैदिक धर्माच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ही अशी मांडलेली आहे की बसवण्णा हे नेते आहेत ऑफकोर्स, आणि नेता मानावं लागतं बरं का. लोकशाही प्रक्रिया म्हणजे कुणालाच नेता मानायचं नाही, ही लोकशाही प्रक्रिया नाहीये. लोकशाही प्रक्रियेचा अर्थ नाही, त्याच्यावर नंतर कितीतरी बोलेल. पण लोकशाही म्हणजे कोणालाच नेता मानायचं नाही असं नसतं. बसवण्णा नेते आहेत, पण बसवण्णा नेते असले तरी ते असं म्हणतायत की हे जे आहे सगळं वचन किंवा हे अनुभवा असा शब्द आहे, आणि मग ते अनुभवातून, तर ही जी संपूर्ण चळवळीची विचारधारा आहे ही कायकांच्या अनुभवातून अवतरलेली आहे. मग पुन्हा जे प्रस्थापित धर्म अनेक वेळेला जे सांगतात की आमचा धर्मग्रंथ हा अपौरुषेय आहे आणि तो कुणाही पुरुषानं तो लिहिलेला नाही. पुरुषानं म्हणजे मग अनेकांना वाटतं की मग महिलांनी लिहिला असेल. धर्माच्या याच्यात महिलांची खिचगंतीच नाही, त्यांना काउंटच नाहीये, म्हणजे त्यांना काउंटच केलं जात नाही. अपौरुषेय म्हणजेच माणसानं लिहिलेले नाहीयेत. तिथे बसवण्णा सांगतात की ही संपूर्ण विचारधारा जी आहे ही कायकांच्या अनुभवामधून आलेली आहे. ते मी ते वाचून पण दाखवू शकतो, त्यातलं 24व्या पानावरती ते आहे. ही अनुभवातून आलेली आहे. आणि मग तो शेतकऱ्याचा अनुभव, चांभाराचा अनुभव, मातंगाचा अनुभव, अशा वेगवेगळी कामं करणारी जी कायक आहेत त्यांच्या अनुभवातून ही जी सगळी वचन चळवळ अस्तित्वात आलेली आहे. हा विचार त्यातून आलेला आहे. केवढा मोठा हे भाग आहे, लक्षात घ्या. हे असं म्हणणं सुद्धा म्हणजे एका बाजूला हे वरतून आलेलं नाहीये, आणि दुसऱ्या बाजूला ते कुणा एकाचं नाहीये, आणि तिसऱ्या बाजूला ते विद्वानांचं नाहीये. 3 मुद्दे आहेत एका याच्यामध्ये, की ते वरतून आलेलं नाहीये, ते कोणा एकाचं नाहीये, आणि ते विद्वानांचं नाहीये. तर ते उपजीविकेसाठी कष्ट करत असणाऱ्या, ज्याला आपण निर्माणकारी समूह म्हणू, नवनिर्माण करणाऱ्या समूहांच्या अनुभवामधून हे सगळं आलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे. आणि ही जी वचनं आहेत त्याच्यात वाचलं मी, आणि ते खरंच असणार, शिवानंदजींनी जे ट्रान्सलेट केलेले ते, की ही वचनं म्हणजे संत चळवळीमध्ये सुद्धा जे अभंग आहेत अनेकांचे, त्याचं एक क्रेडिट आहे. नामदेवांनी 12व्या शतकामध्येच, मला वाटतं ही 12व्या शतकातच ही संत चळवळ जी संघटित केली आणि 18 पगड जातीतल्या संतांना व्यक्त होण्याची प्रेरणा दिली. लिहा, ते पण अनुभवच आहेत सगळे. ज्याचं लोकायतनी जे एक आधी गाणं म्हटलं ते महत्वाचंच आहे. पण वारकरी संतांचे जे अभंग आहेत ना, ते त्यांचे वैयक्तिक आहेत, इंडिव्हिज्युअल आहेत. इथं असं म्हटलं या पुस्तकामध्ये की जे वचन आहे हे 770 ज्या अनुभव मंडपाचे जे सभासद आहेत तिथं त्या एकेका वचनाची चर्चा होत होती, आणि त्या चर्चेतून संमत होऊन ते वचन बाहेर आलेले. हे प्रचंड मोठी गोष्ट आहे. म्हणजे हे वचन पुन्हा आहे त्या व्यक्तीच्या नावावर, त्या व्यक्तीच्या नावावर आहे, पण त्याची मान्यता सामूहिक आहे. ती मान्यता सामूहिक सगळ्या चळवळीने दिलेली मान्यता आहे. तर लोकशाही प्रक्रिया म्हणजे केवळ बोलायची संधी असं नाहीये, तर त्या बोलण्याच्या संधीतून सुद्धा की या चळवळीचं स्टेटमेंट म्हणून जे बाहेर जाणार आहे हे स्टेटमेंट सामूहिक असेल, हे वैयक्तिक नसेल. अशा पद्धतीची ही संपूर्ण अनुभव मंडप नावाची चळवळ आहे. आज आपण या देशामध्ये ज्या पद्धतीचा लोकशाहीचा खेळखंडोबा चाललेला बघतोय, ज्या पद्धतीनं या देशातले निवडणूक आयोगांना आधी कायदा करून सुरक्षा दिली जाते,
निवडणूक आयुक्तांना, त्या निवडणूक आयुक्तांची निवड सुद्धा सत्ता पक्षाच्या बहुमतानंच आपोआप होईल असाही कायदा केला जातो. तो कायदा करताना सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार काढून घेतले जातात त्या निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमधले, आणि तरी सर्वोच्च न्यायालय त्याच्यावरची सुनवाई सुद्धा लवकर करत नाही. बघा, म्हणजे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय किमान त्या आमदारांची ती टर्म संपायच्या आधी तरी यावा, ही अपेक्षा चूक आहे का? म्हणजे आधी, याच्या आधीचे जे सरन्यायाधीश होते ते गेले आता, त्याच्यामुळे आता त्यांच्याबद्दल बोललं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होणार नाही. पण ते त्यावेळेला काय म्हणाले की कोणतं काय सुनावणीला घ्यावं हे बाहेर बसून आम्हाला कोणी डिक्टेट नाही करू शकत डिक्टेट. बरोबर आहे बाबा, आम्ही साधी माणसं आहेत. पण आमदार अपात्रतेचा निर्णय त्या आमदारकीचा कालावधी संपायच्या आत यावा एवढी तर अपेक्षा करू शकतो की नाही? आता ते सगळे परत आमदार झाले तर त्यांची दुसरी टर्म पण संपेल काही दिवसांनी, तरी निर्णय येत नाहीये. इतके लोकशाहीचे. पण मला स्वतःला असं वाटतं की ज्या निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेमध्ये स्वतः सर्वोच्च न्यायालयाने आधी सांगितलं होतं की पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असे 3 लोक असतील, हे बदललं कायदा करून, आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यातून काढून टाकले आणि एक मंत्री, पंतप्रधानांचाच मंत्री त्यात घातला. म्हणजे एका अर्थानं सर्वोच्च न्यायालयाच्याच हक्कावर अतिक्रमण केलं. त्याच्याबद्दलची जी क्रेडिट पिटिशन आहे ती सुद्धा सुनावणीला येत नाही तिथे. म्हणजे तुमचेच अधिकार काढून घेतले, त्याची तरी सुनावणी करा की वेळेमध्ये, असं म्हणायची वेळ आली करा. अशा लोकशाहीचे दिंडवडे होत असण्याच्या काळात ही जी लोकशाही आहे अनुभव मंटपाच्या आधारे, आणि 770 हा आकडा पुन्हा त्या पार्लमेंटमध्ये बसलेल्यांच्या पेक्षा मोठा आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे हा आकडा. त्यामुळे हे जे काय आहे हे फार मूलभूत आहे असं मला वाटतं. एका मुद्द्यावरती मी इथं आता माझं मत काही मांडणार नाही, पण म्हणजे मुळात त्या विषयावरती मी पण अजून अभ्यास करतोय. मी स्वतः विज्ञानाचाच विद्यार्थी आहे. मॅटर अँड एनर्जी, वस्तू आणि मन, किंवा वस्तू आणि याच एक मांडणी ह्याच्यात करण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे मुळात मी त्या विषयावरती, ज्याला मेटाफिजिक्स असं म्हटलं जातं, मॅटर अँड एनर्जीचं इंटर कन्व्हर्शन जे आहे, हे आपलं शरीर सुद्धा जन्माला येतं त्यानं ना, म्हणजे आपण सगळे या मातीतलेच सगळे अन्नकण घेऊन आपलं शरीर बनलेलं असतं. बाय द वे, समतेचा मुद्दा मांडताना पुन्हा हा मुद्दा आलेलाच आहे या सगळ्या याच्यामध्ये, की सगळे आपण सगळे म्हणजे नुसती माणसं नव्हे, या जातीची त्या धर्माची माणसं नव्हे, तर सगळे पशु पक्षी झाडं या मातीतले ते कण घेऊनच आलेलो आहोत. त्यामुळे सगळं आपल्यातलं तत्व एकच आहे. परंतु या मुद्द्याला पुढे जोडताना मॅटर अँड एनर्जीचं इंटर कन्व्हर्शन जे आहे, जीव अस्तित्वात येतो म्हणजे त्या सत आणि असत याच्यातल्या कन्व्हर्शन मधून येतो, त्याला ह्याच्यात थोडा हात घातलेला आहे. पण अर्थातच पुस्तक छोटं आहे, पण मला शिवानंदजी बसव चळवळीमध्ये हा मुद्दा जर इतरत्र कुठे विस्तारानं आलेला असेल, कारण मी सायन्सचा विद्यार्थी आणि मी त्याच्यावर वाचतोय खूप, कारण तो फार महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यातलं जर, आणि ते सहज कोणाला कळण्याजोगे नाही, ज्याला कळेल तो इतिहास घडवेल. त्यामुळे हे बसवण्णांच्या चळवळीत जर याच्याबद्दल काही असेल तर मला वाचायला आवडेल, त्याचा अभ्यास करायला आवडेल. मित्रो, मी समारोपाकडे येतो. मुद्दा असा आहे, मी जे म्हणालो होतो ते, की बसवण्णांच्या आधी या ठिकाणी गौतम बुद्ध येऊन गेले आणि त्यांनी विज्ञाना आधारित धर्म दिला, समता आधारित धर्म दिला, करुणेला प्राधान्य देणारा धर्म दिला. त्याच्यानंतर बसवण्णा आले, ती बसव चळवळीबद्दल मी बोललोच. पुन्हा संत कबीर आले, संत तुकाराम आले. संतांनी फार मूलभूत अशी कर्म हीच भक्ती हा विचार दिला. ईश्वर आणि भक्ताच्या मध्ये मध्यस्थाची गरज नाही हा विचार दिला. अशा सलगपणे अनेक चळवळी येऊन गेलेल्या. इव्हन इस्लामच्या सुरुवातीच्या काळात अरबस्तानमध्ये ज्या टोळ्या होत्या आणि त्या टोळ्यांच्या मधून मुलीला पुरण्याच्या प्रथेपासून तर ते तिथे सुद्धा व्यापारी, मक्कीतले व्यापारी ज्या पद्धतीनं कष्टकऱ्यांना लुटत होते, यांचं सुद्धा मोहम्मद पैगंबरांनी सुद्धा अर्थकारण मांडलेले फार मोठं. आणि त्याच्यातून पुढे जे आलेले, मला वाटतं ते हदीस मध्ये आहे की कामगाराच्या पाठीवरचा घाम वाळण्याच्या आधी त्याला त्याची मजुरी अदा झाली पाहिजे. लक्षात, हे इस्लाम मधलं हे आहे. तर हे जे सगळं आहे, हे अनेक महानुभावांनी हे सगळं दिलं, तरी सुद्धा माणूस पुन्हा 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 वैदिकांच्या चक्रव्यूहात का अडकतो, हा खरा प्रश्न आहे. आणि इथं मी संपवणार आहे. याच्यातलं मला जे काय सांग, की पुन्हा पुन्हा वैदिकांच्या चक्रव्यूहात आपण का अडकतो. परंतु त्या चळवळीचं मोठेपण टिकत का नाही,
कोणत्याही क्रांतिकारक विचाराचा, मी जिथं सुरुवात केली होती तिथं आलोय बघा परत, कोणत्याही क्रांतिकारक विचाराचा जेव्हा संघटित धर्म बनतो तेव्हा त्याचं क्रांतिकारक होतो का लोप पावतो. याचं मला कळलेलं एक कारण असं आहे की माणूस हा मुळात स्खलनशील प्राणी आहे. माणसाला पैशाचा मोह पडतो, माणसाला कीर्तीचा मोह पडतो, माणसाला लैंगिक सुखाचा मोह पडतो. हा जो स्खलनशील प्राणी आहे, या माणसाच्या स्खलनशील प्रवृत्तीला जर अटकाव करायचा असेल तर तो बऱ्याच वेळेला सामूहिक प्रेरणा स्रोतामधून मिळतो. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये काही चांगल्या मूल्यांचा उद्घोष झाला आणि त्या स्वातंत्र्याच्या चळवळीचा प्रभाव जोपर्यंत होता तोपर्यंत भारतामध्ये त्यातली बरीच मूल्य टिकली आणि क्रमशः तो प्रभाव जसा ओसरत गेला त्याच्यानंतर आज आपण असं बघतोय की त्या स्वातंत्र्याच्या मूल्यांशी घात करणारे आपण सगळे झालेलो आहोत. तर ह्या ज्या सगळ्या चळवळीत ना, बुद्धांची असेल, बसवण्णांची असेल, कबीराची असेल, या माणसाच्या मनातल्या स्खलनशीलतेला अटकाव करणाऱ्या, पायबंद घालणाऱ्या या सगळ्या चळवळी आहेत. आणि आपल्याला ज्यांच्या विरोधात लढायचंय, मग त्यांना तुम्ही वैदिक म्हणा, त्यांना मनोवादी म्हणा, त्यांना काही म्हणा, ते मात्र माणसाच्या मनातल्या स्खलनशील प्रवृत्तीला खतपाणी घालणाऱ्या चळवळी आहेत. त्या स्खलनशील वृत्तीला खतपाणी घालणाऱ्या चळवळी आहेत. मग आपण जिंकणार कसे? तर जसं कोणत्याही चळवळीच्या उभारीच्या काळामध्ये सामूहिक प्रेरणेमधून माणसं त्या एका तत्वाच्या मागे धावत असतात, त्याच्यामुळं तशा पद्धतीची एक सामूहिकता आपल्याला निर्माण करण्याची गरज आहे की हे होऊ शकतं. कार्यकर्त्यांना निराश होण्याचा अधिकार नाही. लक्षात, कार्यकर्त्यांना निराश होण्याचा अधिकार नाही. आपण सत्याची बाजू बोलणारे लोक आहोत आणि सत्याची बाजू बोलणाऱ्यांना सोसावं लागलेले, आपल्यालाही सोसावं लागेल. आपले जे पूर्वसुरू होते ते स्वातंत्र्य चळवळीच्या प्रभावाच्या काळात काम करत होते, त्यांचं काम सोपं होतं. आपण असं मानूया की आम्हाला आता शून्यातून सुरुवात करायची आणि त्यामुळे शून्यातून सुरुवात करत असताना आपल्या हातात फक्त एकच असेल की आमचे बसवण्णा जे बोलत होते ही सत्याची बाजू होती, ही सत्याची बाजू होती, ही दयेची, प्रेमाची बाजू होती. आणि म्हणून तो सामूहिक वातावरण प्रेरणा देणार जी माणसं असतात ना सर्वसाधी, ही त्या वातावरण निर्मितीमधून त्या दिशेने जातात. वातावरण निर्मिती जर आपण हे करू शकतो अशी असेल, वातावरण निर्मिती जर आपण सगळे समान आहोत आणि एकमेकाला समान मानलं पाहिजे ही असेल, वातावरण निर्मिती जर याच्यात जे लिहिलेले ना वरकड आणि ह्याच्यात चंगळवादाच्या विरोधातलं बरं का आहे ते, मी आता तिकडे जात नाही त्या फार तपशिलात, पण चंगळवादाच्या विरोधातले विचारधारे अशी वातावरण निर्मिती असेल तर माणसं मग साधेपणामध्ये, साध्या राणीमध्ये रमतात. तर मला स्वतःला असं वाटतं की माणसाच्या स्खलनशील प्रवृत्तीला जर अटकाव करायचा असेल तर आपण सामूहिकरित्या एकमेकाला मदत केली पाहिजे. एकमेकाला मदत करून आपण त्याच्यातून पलीकडे जाऊ शकतो असं वातावरण. मग आता हे आपण चळवळ निर्माण करणारे लोक आहोत का? नाही आहोत, ठीक आहे ना, आपण मान्य करू ना, आपण साधी माणसं आहोत. पण आपण साधी माणसं असले तरी 100 माणसं तरी आपल्या अवतीभोवती आहेत ना आपल्या प्रभावातली. त्या 100 माणसांच्या मध्ये हे वातावरण आपण निर्माण करू शकतो की नाही, की हे होऊ शकतं आणि साधेपणाने राहून पुढे जाऊ शकतो. कोणी कुठल्याही जातीत जन्माला असो त्याला माणूस म्हणून किंमत देऊन आपण पुढे जाऊ शकतो. हे वातावरण निर्माण केलं तर सामान्य माणसं त्यातून पुढे जाऊ शकतात. ते करण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की त्यासाठी हे पुस्तक आपल्याला मदत करेल. अलकाताई म्हणाल्या तसं थोडीशी या पुस्तकाची भाषा ही ह्यांच्यासाठी, कार्यकर्त्यांसाठी आहे. परंतु एक काम करूया, जसं तुम्ही SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशन जे आहे इथून थोड्या अंतरावर, तिथं जर कधी गेला असाल तर तिथं आम्ही संविधान, संपूर्ण भारताचं संविधान सहजपणे समजेल अशा पद्धतीची 25 पोस्टर्स बनवून आम्ही तिथे लावलेले आहेत. मोठी पोस्टर्स आहे की त्या 25 पोस्टर मधून तुम्हाला संविधान सहज समजू शकेल. तर मी असा प्रयत्न करेल की हे पुस्तक 25 पोस्टर्सच्या माध्यमातून सहजपणे समजेल अशा पद्धतीची 25 पोस्टर्स. आणि हे आम्ही आधी तिथं केलेलं आहे, म्हणजे ते महात्मा फुल्यांच्या बाबतीत केले, ते पोस्टर्स बनवलेले आहेत, सावित्रीबाईंची बनवलेले आहेत. तर ही बसव चळवळीची 25 पोस्टर्स आपण बनवूया आणि नंतर ती प्रसारित पण करूया. मी शेवटच्या 1 मिनिटामध्ये माझा एक मुद्दा मांडतो आणि थांबतो की इथं इस्लामच्या समतामूलक मूल्यांच्यावरती विश्वास असणारे लोक आहेत, काही पैगंबर आहेत, हे आहेत. इथं बसवण्णांच्या चळवळीवर विश्वास असणारे काही लोक आहेत. इथं काही वारकरी आहेत की जे संतांच्या समतामूलक याच्यावरती विश्वास ठेवणारे आहेत. आपण बोलताना बोलत राहतो की ही सगळे चळवळीचे असे बिंदू आहेत आणि जे एका धाग्यात ओवता येतात. आपण अनेक वेळेला ह्या सगळ्यांचा माझ्याही भाषणात सगळे संदर्भ आले
म्हणजे आपण एका चळवळीचा भाग आहोत हा मेसेज आपल्या बोलण्यातून जातो. परंतु तरी सुद्धा काय होतं की इस्लाम नावाची एक स्वतःची स्वतंत्र अस्मिता आहे आणि त्याची काही चिन्ह आहेत की नमाज पढणं असेल, टोपी घालणं असेल, हज यात्रा करणं असेल. तसंच बसव चळवळीची पण काही चिन्ह आहेत आणि काही कृती आहेत की भस्म लावणं असेल, लिंग धारण करणं असेल, आणखी काही असेल. तसंच वारकरी संप्रदायाची काही चिन्ह आणि कृती आहेत की मांसाहार टाळण्याची असेल, एकदा वारी करण्याची असेल. तर आपण सगळे एका चळवळीचा भाग आहोत असं आपण म्हणतो, पण तरी त्या वागण्याच्या प्रथा परंपरामध्ये आपण जे वेगळे आहोत. मी वेगळं बोलतोय बरं का, म्हणजे हे इतरत्र बोलत नाही, पण कधीतरी आपल्याला एकत्र बसून या सगळ्या समतामूलक चळवळीचं स्वतःच असं काहीतरी चिन्ह आणि स्वतःची एक कृती असं काही करता येईल का की ती जर मी इथं लावली तर मी बसवण्णांनाही मानतोय, मी संत तुकारामांनाही मानतोय, मी संत कबीरांनाही मानतोय. ते संविधान असू शकेल त्याचं, पण संविधान नको, वेगळं काहीतरी आपण हे करूया की आम्ही ह्या सगळ्या चळवळीचे वाहक आहोत, आम्ही ह्या सगळ्यांना मानणारे आहोत, असं काहीतरी करता येईल का की म्हणजे मी बसव चळवळीतला आहेच, पण बसव चळवळीतला असलो तरी ह्या सगळ्या व्यापक याचा पण मी भाग आहे, असं आपल्या कृतीतून आणि चिन्हातून काही जाऊ शकेल का असा विचार केला तर आपली एकजूट आणखी भक्कम होईल. मला बोलवलं आणि तुम्ही माझं ऐकलं. खूप खूप धन्यवाद.